राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील प्रचारात, उत्तम भोईर यांचाही पाठिंबा, सावरोली गटातून संतोष बैलमारे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा। रायगड जिल्हा परिषदेच्या सावरोली गटातून राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत असलेल्या संतोष बैलमारे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील प्रचारात उतरले असून सुरेश पाटील यांच्या एंट्रीने संतोष बैलमारे टेन्शन फ्री झाले आहेत। सुरेश पाटील सक्रिय झाले असताना अपक्ष उमेदवार उत्तम भोईर यांनीही बैलमारेंना पाठिंबा दिलाय। रायगड जिल्हा परिषदेच्या सावरोली गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी सुरेश पाटील आणि संतोष बैलमारे इच्छुक होते। अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली। मात्र काही तासातच सुरेश पाटील यांचे नाव मागे पडून संतोष बैलमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने सुरेश पाटील आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते। उमेदवारी अर्ज दाखल करायलाही सुरेश पाटील आले नव्हते। प्रचारापासून सुरेश पाटील दूर असल्याने संतोष बैलमारे यांच्या अडचणी वाढल्या होत्या। त्यातच ठाकरे सेनेचे उत्तम भोईर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने बैलमारे टेन्शनमध्ये आले होते। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समजूत काढल्याने राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील प्रचारात उतरले असून पाटील यांच्या एंट्रीने संतोष बैलमारे टेन्शन फ्री झाले आहेत। सुरेश पाटील सक्रिय झाले असतानाच अपक्ष उमेदवार आणि ठाकरे सेनेचे नेते उत्तम भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत संतोष बैलमारेंना पाठिंबा दिल्याने संतोष बैलमारे टेन्शन फ्री झाले आहेत। सुरेश पाटील आणि उत्तम भोईर आता प्रचारात उतरले असून संतोष बैलमारे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असून सध्या संतोष बैलमारे जोरदार प्रचार करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।